गणित विद्यार्थ्यासाठी 1 गुण आणि क्रिकेटच्या खेळामध्ये 1 धाव ही खूप महत्त्वाची असते आणि इकडे ती 1 धाव वाचवलेली आहे। क्रिकेटच्या खेळामध्ये एक चेंडूला महत्त्व आहे, एक धावेला महत्त्व आहे आणि इकडे मात्र ती धाव थांबवले। गुड फील्डिंग, खूप मोठा मात्र कव्हर केला त्याने मैदान। 3 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाणार, स्कोरबोर्ड 23। शॉर्ट पिच चेंडू होता, थोडा बाउन्सर चेंडू होता, एज लागली, कीपरने कोणती चुकी केली नाही। दुसरा विकेट, बॅक टू डगआउट्स एट डीजे। प्रतिस्पर्धी आपण मैदानाच्या आतमध्ये आहोत, मैदानाच्या बाहेर आपण सर्व सेम आहोत, समान आहोत, मित्र आहोत, हे लक्षात घ्यायचं आहे। क्रिकेटचा खेळ मैदानापर्यंतच ठेवा आणि इतर गोष्टी मात्र मैदानाच्या बाहेर आणू नका। यावेळेस आपण बघू शकतात की रोधांशूला विकेट मिळाला आहे। नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येतोय, स्ट्राईकवर असेल तो म्हणजेच सुरेश आपल्याला पाहायला मिळतोय। चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 4, 2 चेंडूचा खेळ बाकी। तिसऱ्या षटकामध्ये एज लागलाय, इथे मात्र ऍक्शन मध्ये येतोय क्षेत्ररक्षक। दुसरा विकेट, बॅक टू बॅक, कमाल कर दिया बॉबीने। एसडीजे मास्टर, ज्याप्रमाणे म्हटलं जातं जुन्या काळाचा शब्द की हजेरी लावून मैदानाच्या आतमध्ये आला। क्रिकेटच्या खेळामध्ये हजेरी लावून येणं कोणाला आवडत नाही। जर कंपनीत असं दिलं तर खूप आवडेल सगळ्यांना की हजेरी लावून घरी जा, फरक पडणार नाही। परंतु इकडे सगळ्यांना असं वाटतं की लास्ट पर्यंत खेळावं, 4 ओव्हर खेळावं। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हॅट्रिक चेंडू आणि फटका उंच गेलाय। यावेळेस क्षेत्ररक्षक चेंडू खाली, हॅट्रिक, पहिली हॅट्रिक स्पर्धेतली आपल्याला पाहायला मिळते। रदनशीच्या नावावर जाते ती हॅट्रिक। D18चा हा गोलंदाज कमाल करतोय, 1 नाही 2 नाही सलग 3 विकेट आणि इकडे मात्र धावा झाल्या त्या म्हणजेच 23 आणि विकेटचा विचार केला तर विकेट आतापर्यंत गेले 4। डीजे